नमस्कार मित्रो. तर आज आम्ही सर्व मित्र गावाच्या फेरफटक्यावरती आहोत. पाहायला गेलं तर आम्ही खास आमचा जांभळाचा बेत आहे. ही जी आपण पाहताय ही आमच्या मसला गावची संजीवनी आम्ही म्हणून हिला संबोधलं जातं. या नदीपात्राच्या आधारावरती हा सर्व भाग हिरवागार दिसणारा हा सर्व भाग आजपर्यंत दिमाखात उभा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे दैनंदिन कामामध्ये व्यस्त असलेले आमचे सगळे मित्र रविवारचा दिवस पाहून रान मिळवण्यासाठी आम्ही मार्गस्थ आहोत. आम्हाला जांभळं करवंद या सगळ्या गोष्टीचा आज आनंद घ्यायचा आहे. त्यासोबत ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये आम्हाला थोडासा वेळ खर्च करायचा आहे. त्यासाठी आम्ही सगळे निघालेले आहोत. मसला गावच्या नदीकाठी असलेल्या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही फार सुंदरपणामध्ये शेवाळ्याचं प्रमाण दिसतंय. एकदम सुंदर समुद्रामध्ये पाहता येईल असं शेवाळं आमच्या ह्या विहिरीमध्ये पाहता येईल. ऊसाची शेती तोंडाला ओरबाडत दोन्ही बाजूने असलेली ऊसाची शेती याच्यातून आमचा मार्ग काढत आम्ही पुढे निघालो. थोबाडाला वरबाडत झोबाडत जांभळाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही निघालो. खरं तर पुढचा प्रसंग आम्हाला खरं तर नेमका माहितीच नाही. मालक आम्हाला सुखरूप जांभळं खाऊ देतात का टपके देतात की मार्गदर्शक म्हणून आमचे शेतकरी पुत्र सर्वात पुढं मार्गस्थ होताना कसं बस ह्या घनदाट ऊसाच्या फडातून बाहेर पडलो आम्ही. काळीभोर माती एक नंबर शेत आहे मित्रांनो. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. जांभळ खायला आलो खरं पण आम्हाला बोर दिसले मित्र. वेगळे तर्क वितर्क लावतात आमचे मित्र. जांभळं खायला आणले आणि बोराचे झाड दाखवलेत. आमचे काय मित्र आमच्या अगोदर तिथं झाडाखाली पोहोचलेले आहेत मित्र. हे बघा हे आहे जांभळीचं झाड. सुंदर असं जांभळीचं झाड लागले. जांभळं काळे काळे भोर एकदम हाताला येतील. हे बघा हाताला येतील असं जांभळाचं झाड आहे एकदम सुंदर. हे सगळं आमचा मित्र परिवार जांभळं तोडताना हे झाडावर चढलेत. काय ह्या रावळ्या हा सागऱ्या हा आख्या ही वैभव शेतकरी पुत्र आणि ह्यांची गडबड चढणारे आणि ह्या आम्हाला येत नाही चढायला मित्र. आम्ही हा खालचे लागतील तेवढे जांभळे असे तोडून मस्त एन्जॉय करणार मित्र. एक मित्र दुसऱ्या मित्राची मदत करताना झाडावर चढून जांभळं तोडून खाली देतोय घड. हे बघा खाली मजा नाही म्हणे सगळं काय ते वरच आहे. आम्ही बसलो खालीच. वेगवेगळे योगासनं आम्हाला वर दिसत आहेत. कोण चक्रासन